नक्कीच वरळीमध्ये देखील एक बालाजी मंदिर आहे. इथे देखील आज नवीन आपण पाहतोय भूमिपूजन होत आहे आणि जिथे MTHL म्हणजे अटल सेतू संपतो दुसऱ्या बाजूला चिर्ले गावात, तिथे देखील आम्ही साधारणपणे 10-15 एकरची जागा त्यावेळी तिरुपती देवस्थानाला दिली होती. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की देवाचा आशीर्वाद हा नेहमीच आपल्या सगळ्या कामात लागत असतो आणि असे दिवस खूप चांगले वाटतात. इथून सुरुवात करणं हे माझं सौभाग्य मानतो. नाही काय की भाजप जे ट्रोल करतं ते कोणी नाही आम्हाला सर्टिफिकेट देण्यासाठी, म्हणून ठीक आहे, त्यांना जे काय बोलायचं ते बोलू दे. सर, काल अजित पवार यांचा जनसंवाद यात्रा, एक मिनिट, ह्यांचा मगासपासून एक प्रश्न, त्याला भाजपच्याच लोकांनी काळे झेंडे दाखवले, काय चाललंय का महायुतीत? ऑल इज वेल आहे का? आणि महत्वाची गोष्ट हीच राहते मग की तिघांमध्ये म्हणजे एक CM 2 हाफ CM ह्याच्यात नक्की ताळमेळ आहे का? हे सरकार शासन आपण बघतोय, शासन आपल्या दारी. ह्या कार्यक्रमाचं पुढे काय झालं? अनेक योजना जाहीर झाल्या, खूप मोठ्या थाटात आपण पाहतो, त्याच्या ऍडव्हर्टाईज येतात, सगळीकडे टीव्हीवर वगैरे जाहिराती येतात, पण पुढे काही होत नाही. आणि एकामेकांना विरोध असताना 3 वेगळ्या दिशेला चालणारी लोक हे जेव्हा एकत्र सरकार चालवलं येतात तेव्हा फेल इंजिन कसं होतं हे दिसतंय. नवीन माहिती आणि नवीन वेळ समोर आलेली आहे. डिसेंबरपर्यंत कोस्टल रोडचा शेवटचा टप्पा आता म्हणजे या खोके सरकारने कमीत कमी 1 वर्ष अधिक लावलेलं आहे कोस्टल रोडला. आपल्याला आठवत असेल, मी सातत्याने जेव्हा जायचो तिथे तेव्हा डिसेंबर 2023 ही डेडलाईन दिली होती आणि तेव्हापर्यंत काम संपलंही असतं पूर्ण, म्हणजे लँडस्केपिंग पासून सगळं. पण प्रत्येक काम जे मिंदे सरकारच्या काळात सुरू झालेलं आहे किंवा सुरू झालेलं नाही तर ढकलपंजी सुरू झालेली आहे. आपण पाहतोय प्रत्येक कामाला एस्केलेशन होतं, वेळ वाढून मिळते, पण काम पुढे काही होत नाही. मुंबई पुण्यामधला जो मिसिंग लिंक होता, एक तो शॉर्टकट होता, एस्केलेशन किती झालंय, किती वेळ कालावधी असून वाढून घेतलाय ह्याचा विचार करा. नॉर्थ बाउंड कोस्टल रोड आहे, त्याचा कालावधी